तर मित्रांनो वेळ झालेली 8:08 आणि मी केलेलं आहे आता लॉग इन आणि निघालोय CNG वगैरे फुल करून. तर भाई लॉग इन केलं तेव्हाच उबरमध्ये मला पुण्याची ट्रिप वाजली होती भाई 1900 रुपये. तर एवढी खतरनाक ट्रिप काय भाई, कसं काय रेट चाललंय काय माहिती आणि कोणत्या हिशोबाने रेट आहे काय कळतच नाही. तर ठीक आहे, आता जे पण असेल ते आपण करूया आणि इकडनं बाहेर निघायचा प्रयत्न करूया. इकडनं बाहेरची कोणती ट्रिप असेल तर रेट मॅटर नाही करणार आता, कारण का संडे तर रोड बऱ्यापैकी खाली असणार. तर ठीक आहे, म्हणजे जो रेग्युलर रेट असतो त्याच रेटमध्ये जर असेल तर ती ट्रिप घेऊन निघून जाईन. कारण का ते 500-600 रुपयामध्ये 2-2, 2.5 तास लागतात. तर ठीक आहे, बघूया. आज जर खाली असेल रोड, म्हणजे खाली तर असणारच, पण जर फेअर बरोबर असेल तर तीच बुकिंग घेऊन मी बाहेर निघून जाईल. फक्त बाहेर निघण्यापुरती बुकिंग तरी मिळाली तरी काम सुरू होऊन जाईल. चला तर मित्रांनो बघूया, आता घेऊया आपण पहिली बुकिंग आपली. तर मित्रांनो उबरमध्ये लागलेली आता आपल्याला बदलापूरची बुकिंग. तर जातो आता बदलापूरची बुकिंग घेतो, करूया पिकअप आणि करूया आता बदलापूरची बुकिंग कंप्लीट. तर जाऊया आता बदलापूरला. 40 मिनिटाची ट्रिप आहे. तर ठीक आहे, बघूया आता. आणि फेअर पण ठीकठाक होतं. तर जाऊया आता बदलापूरला. तर मित्रांनो बदलापूरचा पण ड्रॉप झालेला आहे. आता बघूया इकडनं कोणता ड्रॉप लागतो. एक लागला होता बदलापूरच्या आतमध्ये होता, पण तो पिकअप खूप लांब होता आणि बदलापूरमध्येच ड्रॉप होता. तर बाकी अजून जर कोणता लागत नाहीये, बघूया आता इकडनं काय वाजतंय काय नाही. तर मला वाटतंय जायला पाहिजे पनवेल साईड नाही तर ठाणे साईड, कारण का सर्च दाखवतोय तिकडे. तर बघूया आता कुठे लागतंय, इकडनं ड्रॉप लागतोय का नाही लागतोय का, हळूहळू पुढे जायला लागतंय. तर ओला तर काय वाजत नाहीये, उबरमध्येच बघूया आता काहीतरी वाजलं तर. ठीक आहे, बघूया आता, करूया थोडीशी वाट बघूया आणि थोडंसं वेट केल्यावरती मला वाटतं लागेल इकडनं बुकिंग. तर मित्रांनो फायनली ओलामध्ये ट्रिप लागलेली आपल्याला. तर ओलामध्ये डोंबिवलीची ट्रिप लागली, ऍक्सेप्ट केली. तर चाललोय, पिकअप करतो आणि करूया ड्रॉप डोंबिवलीला. तर मित्रांनो 11 वाजलेत आणि आता मी अनंतम मध्ये आलोय. भाई अनंतम मधून तर काय बुकिंग नाही वाजते, पण याच्या अगोदर जेव्हा ट्रिप चालू होती एअरपोर्ट वगैरे, ठाणा विक्रोळी चांगल्या ट्रिप वाजव होते. पनवेल पण चांगली एक ट्रिप वाजली होती 700 रुपयामध्ये. टाइम पण कमी दाखवत होता. आणि आता भाई ट्रिपच नाही वाजते, ना ओलामध्ये वाजत ना उबरमध्ये वाजते. तर ठीक आहे, थोडंसं पुढे जातो बाहेरच्या साईडला आणि मग तिकडनं बघूया भेटली तर. अरे नाव घेतलं, आली वाशीची ट्रिप आहे, पण स्टॉप आहेत त्यामध्ये, नाही ट्रिप घेणार. ठीक आहे, बघूया आता पुढे जाऊन जर कोणती चांगली ट्रिप भेटली तर घेऊन इकडनं निघू. तर मित्रांनो इकडनं परत आपल्याला बदलापूरची ट्रिप लागलेली आहे. तर आता मी ऍक्सेप्ट केली आणि जातो बदलापूरला. उबरमध्ये ह्याच ट्रिप वाजतात ईस्ट वेस्ट थोड्या वेळा, तर या ट्रिप मी नाही ऍक्सेप्ट करत आहे. तर ठीक आहे, आता जाऊया बदलापूरला, करूया पिकअप आणि जाऊया आता बदलापूरला. तर मित्रांनो बदलापूरवर अंबरनाथला आलो, पण काय भाई नेटवर्कच नाही चालत आहे मोबाईलमध्ये. ऍपच चालत नाही, दोन्ही पण नाही चालत आहे, नेटवर्कच नाही मोबाईलमध्ये. अर्धा तास झाला असंच बसलोय बघा ना, नेटवर्कच दिसत नाही. काय माहिती काय सीन झाला आता. 2-3 वेळा मोबाईल स्विच ऑफ केला, स्विच ऑन केला, रिस्टार्ट केला, पण काय माहिती काय होत नाही. बघू जरा, करतो काहीतरी, चालू होतोय का नाही कळत. ऍपच चालू नाही होते. तर मित्रांनो हाच सीन होतोय. काय बघा, नेट बीट सगळं चालू आहे तरी पण काय समजत नाही, नेटवर्कच येत नाही. आणि ओला विला तर चालूच नाही होते. उबरचं पण हेच आहे की आपोआप बाहेर जातोय, नो नेटवर्क कनेक्शन दाखवतोय. काय माहिती काय सीन आहे, बघतो आता. मी 3रं लोकेशन आहे चेंज केलंय भाई, 2-3 लोकेशन चेंज केलं तर काय होतच नाही. प्रत्येक दिवशी काय ना काय नवीन प्रॉब्लेमच आहे आपल्यासाठी. 2 दिवस झाले काम नव्हतं केलं, आज विचार होता की संध्याकाळपर्यंत चांगलं काम करेन. काय ठीक आहे, बघू अजून एखादं लोकेशन चेंज करतो, मग तिकडे पण चालू झालं तर ठीक आहे, नाही तर मित्रांनो घरी चाललोय. पण भाई 1 किलोमीटर अगोदर पासून ही लाईन लागली. अंबरनाथ आणि बदलापूर दोन्ही पण जाम आहे. आता मी एक प्रॉपर 17 सेक्शनच्या अगोदर आहे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या इथे उल्हासनगर. तर भाई पूर्ण जाम लागलाय बघा, इकडे पण जाम आहे आणि या साईडला पण जाम आहे. तर मला तरी वाटतं माझी तरी निघून जाईल, पण जो आता अंबरनाथ बदलापूर साईडला जाईल त्याला
जरा जास्तच वेळ लागेल, कारण का रस्ते पण छोटे झालेले आहेत, म्हणजे काम चालू आहे आणि या साईडला जाम पण मजबूत आहे. तर मी पण अडकलो होतो 10-15 मिनिटं. तर मी तर निघालोय, पण आता या साईडला जास्त जाम आहे, म्हणजे अंबरनाथला जाणारे रोड होते. या साईडला पण आहे, पण मला वाटतं आता थोडंफार मी कव्हर केलंय. तर मला एकच लेफ्ट टर्न घ्यायचं आणि मग श्रीराम चौकात निघेन मी. तर एकच लेफ्ट घ्यायचं आहे मला, आणि या साईडला खूप जास्त जाम आहे. आता जेवल्यानंतर जर मी निघालो बाय चान्स, तर मी या साईडला येणार नाही. कल्याण डोंबिवली किंवा त्या साईडलाच मी काम करेन, किंवा ठाणे बिणे वगैरे जर ट्रिप लागली चांगली, मुलुंड घाटकोपर ट्रॅफिक नसेल तर त्या साईडलाच काम करेन. मी या साईडला येणार नाही आता. तर मित्रांनो, जेवण वगैरे निघालो होतो आणि ट्रिप पण लागली होती आपल्याला खोनी पलावाची, पण भाई कॅन्सल झाली ती ट्रिप. तर फेअर पण चांगला होता आणि ट्रिप पण चांगली होती, वेळ पण कमी लागत होता. 32 मिनिटाचीच ट्रिप होती, तर कॅन्सल झाली. आता बघूया कोणती ट्रिप लागते इकडनं. तर मित्रांनो, आता डोंबिवलीवरून मी कात्रपची बुकिंग ऍक्सेप्ट केलेली आहे. 44 मिनिट्स दाखवत होती, तर मी घेतली बुकिंग, ऍक्सेप्ट केली. आणि डोंबिवलीचा ड्रॉप आता मी कम्प्लीट करून निघालो आणि दुकानात गेलो होतो. पाण्याची बॉटल घेतली, पण ते स्कॅन झाले नव्हते, मग ते कॅश द्यायला गेलो होतो. तर आपल्याला तिकडे एक आपला सबस्क्रायबर भेटला, जय भाऊ. धन्यवाद जय भाऊ, तुम्ही आपल्याला ओळख दाखवल्याबद्दल, आवाज दिल्याबद्दल. तर तुम्हाला पण आजच्या दिवसासाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. चांगलं काम करा तुम्ही. माझं काम तर नाही चांगलं झालं आज, तुम्ही चांगलं काम करा. तर ठीक आहे मित्रांनो, जातो आता पिकअप पॉइंटवर आणि जाऊया आता बदलापूरला. चला तर मित्रांनो, भेटूया आता बदलापूरलाच. तर मित्रांनो, लोकेशनवर गेलो आणि राईड कॅन्सल केली बाई ओलाची. तर काय आता बघू इकडनं दुसरी कोणती राईड लागली तर. एक चांगली राईड होती, कॅन्सल झाली. आता बघूया, चला गाडी घेतो इथेच कुठेतरी साईडला ठेवूया, अजून दुसरी कोणती तरी राईड शोधूया. तर भाई ट्रॅफिक लागायला पण सुरुवात झाली आहे आणि आज आपलं काय काम पण ठीक नाही झालंय. उबरमध्ये झाले 776 आणि ओलामध्ये झाले 716. तर ओव्हरऑल एवढंच काम झालं आपलं 1500च्या आसपास. आणि बाकी तर भाई बघा, ट्रॅफिक मध्येच टाइम चाललाय. उल्हासनगरला पण खतरनाक ट्रॅफिक लागली होती, आता पण खतरनाक ट्रॅफिक लागली. तर आता तर नाही काम करणार, आता मी घरी जाईन. तर ओव्हरऑल मला वाटतं आपलं एवढंच काम झालेलं आहे. 1500 रुपयाचं घर बाजूला आहे, पण भाई आता काय माहिती घरी कधी बसतोय. शॉर्टकट आहे, पण शॉर्टकटने जरा जायला जीवावरती आले. रस्ता छोटा आहे, कधी कधी गाडी तिकडे टच पण होते. पण बघूया आता, जर इकडे पुढे जर अशी ट्रॅफिक असेल तर मग मी शॉर्टकटच मारून जाईल. थांबा जरा बघतो कुठे ट्रॅफिक आहे, पळायला भेटतं का नाही काय. तर फायनली आता निघालो ट्रॅफिक मधून आणि आता आलो इथे घराच्या इकडे. तर आता जातो घरी, लावूया गाडी वॉशला आणि करूया आपली एडिटिंग सुरू. तर चला मित्रांनो, भेटूया आता उद्या सकाळी लवकर 5 वाजता.